शिवसेना भाजपची युती तुटण्याच्या मार्गावर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। शिवसेनेनं भाजपला 95 जागा देऊ केल्या असल्या तरी भाजपनं शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवक असलेल्या 40 जागांवर दावा ठोकल्यामुळे युती तुटण्याची चिन्ह आहेत। युती होणार नसेल तर ती मैत्रीपूर्ण वातावरणात तोडण्याचा निर्णयही दोन्ही पक्षांनी घेतल्याचं समजतंय। त्यामुळे शिवसेनेनं संपूर्ण 227 उमेदवारांसंदर्भात आणि प्रचार सभांची रणनीती ठरवण्यासाठी मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक घेतली। या बैठकीत युती संदर्भातही चर्चा झाली। मात्र युतीबाबत चर्चा सुरू असून अंतिम निर्णय उद्धव ठाकरेच घेणार असल्याची माहिती खासदार गजानन कीर्तीकर यांनी दिली। प्रचाराची आखणी झाली याचाच अर्थ आता स्वबळावर लढण्यासाठी शिवसेना सज्ज आहे। ते अजून नाही, मुख्यमंत्री आणि उद्धवची मीटिंग व्हायची आहे, त्याच्यानंतर तो निर्णय होईल। युतीबाबतची काही चर्चा, काही विशेष सूचना याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, नेमकं शिवसेना आणि भाजप यांच्या युतीबाबत चाललंय काय? चर्चेमधून काय निघतंय? होय, नक्कीच हेमाली, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजप युती व्हावी ही आज युतीमध्ये कोणाची मानसिकता असेल तर ती फक्त आणि फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच असावी असं एकूण आज वातावरण दिसून येते। स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे युतीसाठी किती आग्रही आहेत हा एक मोठा प्रश्न आहे। कारण जी शिवसेनेअंतर्गत माहिती मिळते त्यानुसार मातोश्रीवर गेल्या संपूर्ण आठवड्यामध्ये स्वबळाची चाचपणी घेण्यात आलेली आहे आणि स्वबळावर निवडणुका लढवण्याची तयारी पूर्ण झालेली आहे। नेमकं फिसकटलंय कुठे तर ज्या 3 बैठका झाल्या आहेत त्यामध्ये ही वाटाघाटींची चर्चा फिसकटलेली आहे। एक जो अंदाज व्यक्त केला जातोय किंवा जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार शिवसेनेने या 3ऱ्या बैठकीत 60 जागांची ऑफर भाजपला दिली होती, जी भाजपने अपमान आहे असं म्हटलं होतं। मात्र खरी परिस्थिती अशी आहे की 63 जागा ज्या शिवसेनेने जिंकलेल्या आहेत आणि वरती शिवसेनेने गेल्या निवडणुकीत हरलेल्या किंवा त्यांच्या शिवसेनेच्या लेखी बी ग्रेड असलेल्या साधारण 30 जागा सोडण्याची तयारी शिवसेनेची आहे। त्यामुळे हा आकडा 90-95 पर्यंत जाऊ शकतो। आता आकड्यावर किंवा जागांच्या आकड्यांवर काही चर्चा नाहीये, तर भाजपने गेल्या 3 बैठकांमध्ये जो 40 जागा शिवसेनेच्या एक्झिस्टिंग नगरसेवकांच्या 40 जागांवर जो दावा ठोकलेला आहे तो अद्यापही भाजप मागे घ्यायला तयार नाहीये। भाजपने वेळोवेळी मागणी केलेली आहे की पश्चिम पूर्व उपनगरांमध्ये त्यांना जागा वाढवून हव्यात, कारण तिकडे उत्तर भारतीय आणि गुजराती मतांची बँक आहे आणि जी राष्ट्रीय भाजप पक्ष असल्यामुळे ही आपल्याकडे खेचण्याची किंवा जी मुंबईतली ताकद वाढलेली आहे त्यानुसार त्यावर दावा ठोकलेला आहे। स्ट्राईक रेटचा सध्या एकूणच महत्त्वाचा विषय आहे, कारण जो या निवडणुकीत जास्त स्ट्राईक रेट देईल तो सत्तेच्या दिशेने असेल। मात्र जी मानसिकता आहे की युती एका पक्षाने तोडली तर कदाचित कटुता एका पक्षाला घ्यावी लागू शकते आणि टीकेचा स्तर प्रचाराच्या वेळेस खाली जाणार आहे हे दोन्ही पक्षातल्या नेत्यांना माहिती आहे। अशा वेळेस ज्यावेळेस मुळात निकाल लागल्यानंतर सत्ता स्थापन करायची वेळ येईल आणि कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही तर कुठल्या नैतिकतेच्या मुद्द्यावर पुन्हा एकत्र यावं ही एक मानसिकता आहे। त्यामुळे दोन्ही पक्षांनी खेळीमेळीच्या वातावरणात ही युती होत नसल्याचं, तुटण्यापेक्षा जागांचा फॉर्म्युला जमत नसल्याचं सांगत बाजूला व्हावं आणि स्वतंत्रपणे स्वबळावर निवडणुकांना सामोरं जावं अशी एक मानसिकता तयार होते आहे। मात्र मुख्यमंत्री अजूनही आग्रही आहेत, आशावादी आहेत असंही सांगितलं जात आहे। धन्यवाद दिनेश, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।